सिस्टर, बाबा गेले का? आपले यशवंत काका गेले. यशवंत काका म्हणजे तेच ना, तुम्ही लहानाचे मोठे जिथे झालात त्या अनाथ आश्रमाचे संचालक? तीच. माझे आई वडील भाऊ बहीण सगळं काही तेच होते. अगदी बापासारखी माया केली माझ्यावर. खायला अन्न दिलं, डोक्यावर छप्पर दिलं, कधीच भीक मागायला लावली नाही, स्वाभिमानाने जगायला शिकवलं. आज ते मला सोडून गेली ग. देवा भाऊ, हो आपल्या हातात काहीच नसतं ना. त्याच वाईट वाटतंय ग. आपल्या हातात काहीच नाहीये. आपलं लाईफ आपल्या हातातच नाही. सांभाळा स्वतःला. आता इथे येताना सारंग सर सुद्धा माझ्या सोबत होते. नाही नको. मी असं खचलेलं तुझ्याशिवाय दुसरं कोणीही बघितलेलं मला आवडलं नसतं, म्हणून तुला एकटीलाच बोलवलं. हरकत नाही. जे झालं ते खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं खरं तर. आज मी खऱ्या अर्थाने पोरका झालो का? पण ते जाता जाता जे सांगून गेले त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो. असं काय सांगितलं त्यांनी? माझे आई वडील एका अपघातात गेले काय? आणि तो अपघात जिथे झाला होता त्याच्या जवळच्याच एका गावातल्या लोकांनी मला इथे आणून सोडलं. त्या गावाचं नावही सांगितलं त्यांनी मला. सिस्टर, माझं अख्खं आयुष्य मी माझे आई वडील कोण होते, ते कुठे असतील, माझी फॅमिली कुठे आहे हे शोधण्यात घालवलं. आणि आत्ता अचानक जाता जाता ते हे सत्य सांगून गेले.